नमस्कार मंडळी. धारूर नगर परिषद निवडणूक 2025 काय आहेत जनतेच्या भावना नेमकं. आज जर आपण प्रत्येक उमेदवार डोअर टू डोअर प्रचाराला जाताना आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत, परंतु जनतेची भावना काय. आज धारूर मधील जनता अनेक प्रश्नांनी ग्रासली आहे. प्यायला पाणी नाहीये, पाण्याची समस्या आहे, रस्त्याची समस्या आहे, स्वच्छतेची समस्या आहे. अशा अनेक समस्यांना धारूरचे नागरिक ग्रासलेले आहेत. या समस्या सोडवणारा उमेदवार लोकप्रतिनिधी आणखी त्यांना भेटलेला आपल्याला दिसून येत नाहीये. आणि कुठंतरी आता जनता असं म्हणत आहे की बाबा या निवडणुकींपेक्षा, या उमेदवारांपेक्षा, लोकप्रतिनिधींपेक्षा प्रशासकच बरे होते. प्रशासक काळामध्ये जे महत्वाचे निर्णय झाले, जी महत्वाची कामं झाली, ती खूप चांगल्या प्रकारची झाली असं ते म्हणत आहेत. महत्वाचं म्हणजे प्रशासक काळामध्ये धारूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पुढे जे रस्त्याचं काम झालं, व्यापारी परेशान होता, रस्त्यावरती धूळ होती आणि ह्या धुळीचं रूपांतर सगळ्या दुकानामध्ये धूळ जात होती. प्रशासक काळामध्ये त्या रस्त्याचं काम चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी झालेलं आहे. त्याचबरोबर जनतेचा आणखी महत्वाचे प्रश्न म्हणजे कुंडलिका पाणी योजना, याला वेग प्रशासक काळातच आलं. महेश गायकवाड जे मुख्य कार्यकारी अधिकारी होते त्यांच्या काळात ती कामं चांगल्या प्रकारची झालेली आहेत. त्यामुळे आता कुठेतरी जनता असं बोलू लागली आहे की ह्या निवडणुकाच नको, या निवडणुकांपेक्षा, या उमेदवारांपेक्षा प्रशासकच चांगले होते, प्रशासकांनी चांगले काम केलेले आहेत. हा मोठा लोकप्रतिनिधींना चपराक म्हणावा लागेल. यांच्या कार्यप्रणालीवर कुठेतरी जनता नाराज आहे. कारण हे निवडणुकीच्या निमित्तानं फक्त एकत्रित येतात, निवडणुकीच्या वेळेला जनतेच्या दारामध्ये जातात, पण एरवी 5 वर्ष हे जनतेच्या संपर्कामध्ये नसतात. हे धारूरच्या नगर परिषदेतील एक महत्वाचं, धारूर शहरातील एक महत्वाचं पाऊल म्हणावं लागेल. किंवा हे कसल्याही प्रकारे संपर्कामध्ये नसतात आणि एरवी ज्या वेळेला निवडणूक येईल त्याच वेळेला दारामध्ये जातात. त्यामुळं कुठंतरी जनतेचा विश्वास या सर्व लोकप्रतिनिधींनी गमावलेला आहे. आणि ही जनता आता तिचा जे खतखत आहे, तिचा जे अविश्वास आहे, ती नेमकं मतदान रूपामध्ये ती टाकणार आहे, हे मात्र निश्चित आहे. जनता ज्या वेळेला आता यांना जवाब विचारू लागलेली आहे, त्यामुळे आता लोकप्रतिनिधींना इथून पुढे तरी कामच करणे गरजेचे आहे. तुम्हाला 5 वर्ष देखील जनतेच्या संपर्कामध्ये राहावं लागेल, नसता तुम्हाला जनता या राजकारणाच्या पलीकडे बाहेर फेकून दिल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र निश्चित आहे. आपल्याला त्या ठिकाणाहून, या घडामोडीवरून हे सगळं दिसून येत आहे. नमस्कार, मी NAD न्यूजसाठी नाथा ढगे, धारूर, बीड.